स्वामी भक्त हो, पांडुरंगाच्या मंदिरामध्ये बसलोय आपण. पांडुरंगासहित परब्रह्म श्री स्वामी समर्थदेवांची भक्ती, त्यांची सेवा आपल्याकडून घडते आहे. आणि आता पांडुरंगांची वारी चालू आहे. सर्व वारकरी पांडुरंगाच्या नामामध्ये दंग झालेले आहेत आणि संत मंडळींचा जयघोष करतायत. पांडुरंगाच्या वारीमध्ये विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांडुरंग आणि त्याचबरोबर सर्व संत मंडळींचा जयघोष असतो. होय, कारण संत मंडळी जी आहे ती केवळ भूलोकीचे देव नव्हेत, तर ते देवांचेही देव आहेत. होय, संत मंडळी म्हणजे केवळ भूलोकीचे देव नव्हेत, तर ते देवांचेही देव आहेत. कारण जे देवांनाही प्राप्त होत नाही, जे देवांनाही प्राप्त होत नाही ते या संत मंडळींना प्राप्त झालेलं आहे. आणि त्यांना जे प्राप्त झालं ते त्यांनी स्वतःकडे ठेवलं नाही. अरे हे माझं, हे मला प्राप्त झालं, हे माझ्यासाठी ठेवतो, हे मी माझ्या कुटुंबाला देतो, हे मी माझ्या पत्नीला नेऊन देतो गाठोडं, हे मी माझ्या मुलांसाठी ठेवतो, असं संत मंडळींनी केलं नाही. त्यांनी काय केलं? स्वतःला जे प्राप्त झालं त्याची त्यांनी उधळण केली, त्याची त्यांनी उधळण केली. आणि त्यातला एक एक कण ज्याच्या ज्याच्या पारण्यामध्ये पडला, ज्याच्या ज्याच्या झोळीमध्ये पडला, त्या प्रत्येक जीवाच्या जीवनाचं कल्याण झालं. आणि म्हणून पांडुरंगांसोबत, माता रखुमाईसोबत या संत मंडळींचा जयघोष या वारीमध्ये होतो. कारण या संत मंडळींनीच पांडुरंगाच्या दिशेनं, परब्रह्माच्या दिशेने जाण्याचा मार्ग सर्व जीवांना दाखवला. आणि त्यांनी जर अत्यंत महत्त्वाची कुठली शिकवण सर्वसामान्य जीवांसाठी दिली असेल तर ती म्हणजे भगवत नामाची. होय, नाम घ्या रे बाबा, नाम घ्या. नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे, कदाचित त्या भगवंतामध्ये सुद्धा ते नसेल. जसं नाम घेतोस, जसं ते तुझ्या मुखात येतं, ते जसं तुझ्या हृदयात बसतं, तो भगवंत तुझ्या मागून चालू लागतो. होय, तो भगवंत ज्याची दास्य भक्ती करण्याची तुझ्या ठाई इच्छा आहे, प्रबळ इच्छा आहे, केवळ नाम तुझ्या मुखात आलं आणि हृदयात बसलं तर तो भगवंत तुझं दास्यत्व स्वीकारतो. एवढं सामर्थ्य त्या नामामध्ये आहे. आणि म्हणून सर्व संत मंडळींनी नामाचा महिमा सांगितलेला आहे, नामाचं महात्म्य सांगितलंय. नाम घेतलं की काय होतं? कुणी आपल्याला जर विचारलं नाम घेऊन काय होतं, तर त्याला आपण प्रश्न विचारावा, अरे नाम घेतल्यानंतर काय होत नाही ते सांग. मात्र ते करण्यासाठी, त्याचा अनुभव घेण्यासाठी तुला प्रथम नाम घ्यावं लागेल. नाम घे, मुखात घे, हृदयात बसव. ते नाम जर हृदयात बसलं तर भगवंत आपल्या हृदयात येऊन निवास करतो, तो हृदयस्थ होतो. आणि हृदयस्थ झाला भगवंत तर काय होतं? तर आपल्या अंतरंगामध्ये अज्ञानरूपी जो अंधकार आहे, जो तम आहे, आपल्या अंतरंगामध्ये जो अज्ञानरूपी अंधकार आहे, तम आहे, तो अज्ञानरूपी अंधकार भगवंत ज्ञानरूपी ज्योतीने नष्ट करतो. म्हणजेच काय होतं की मला माझं स्वरूप जे आहे, स्वस्वरूप जे आहे, ते अज्ञानामुळे दृश्य होत नव्हतं, ते भगवत कृपेने मला दृश्य होतं. होय, आणि म्हणून भगवंतानी सुद्धा काय म्हटलंय, विभूती योग जो सांगितलाय भगवंतानी,
त्यामध्ये भगवंताने काय म्हटलंय, अरे तू माझा हो, तू माझा हो, माझा होऊन सर्वांच्या ठाई समबुद्धी ठेवून माझी भक्ती कर, सर्वांच्या ठाई समबुद्धी ठेवून माझी भक्ती कर, मी तुला हृदयस्थ होतो आणि तुझ्या ठाई असलेलं अज्ञान मी दूर करतो आणि तुला तुझ्या स्वरूपाची ओळख करून देतो, जाणीव करून देतो. मग त्यासाठी तुला यातायात करण्याची आवश्यकता राहत नाही. आणि हे परमसत्य आहे, हे परमसत्य आहे. होय, जो जो स्वामींच्या भक्तीमध्ये रत होतो, जो जो स्वामींच्या चरणी लीन होतो, जो जो स्वामीमय होतो, ज्याला ज्याला स्वामी हृदयस्थ झाले आहेत, त्याला यातायात करण्याची आवश्यकता राहत नाही. कारण श्री स्वामी समर्थ देव म्हणजे ज्ञानरूपी सूर्य आहे, ज्ञानरूपी भास्कर आहे. ते हृदयस्थ झाले की माझ्या हृदयामध्ये जो अज्ञानरूपी अंधकार आहे, तो अज्ञानरूपी अंधकार जळून भस्म होतो आणि माझ्या ठाई स्वस्वरूपाचा प्रकाश होतो. आता स्वस्वरूपाचा प्रकाश होतो म्हणजे माझं स्वरूप प्रकाशमय होतं का? अरे ते स्वरूप प्रकाशमय होत नाही. ते स्वरूप म्हणजेच प्रकाश आहे, ते स्वरूप म्हणजेच प्रकाश आहे. आणि तो प्रकाश त्या अज्ञानरूपी अंधकाराने तुला जो दृश्य होत नव्हता, तो प्रकाश तुला दृश्य होऊ लागतो. आणि म्हणून काय करावं? स्वस्वरूपाची जाण आपल्या ठाई निर्माण व्हावयास हवी असेल तर ज्ञानमार्गी व्हावं. होय, मात्र त्याचबरोबर स्वामी नाम मुखात आणि हृदयात घ्यावं, स्वामींना हृदयस्थ करावं. म्हणजे आपल्याला यातायात करावी लागत नाही. हे परम सत्य आहे, आपल्याला सांगतो. म्हणून काय करावं? काय करावं? निरंतरपणे स्वामी नाम घेण्याचा प्रयत्न करावा. प्रयत्न करणं आपल्या हातात आहे, तो आपण करून मोकळं व्हावं. मात्र प्रयत्न करताना मी प्रयत्न करतोय हा भाव मात्र आपल्या ठाई येऊ द्यायचा नाही. तसं झालं की गडबड होते. माझ्या मुखात माझ्या हृदयामध्ये श्री स्वामी समर्थ नाम आहे, कारण स्वामी देव माझ्याकडे कृपादृष्टीने पाहत आहेत. त्यांची कृपादृष्टी माझ्यावर नसेल, त्यांची कृपादृष्टी जर माझ्यावर नसेल तर त्यांचं नाम माझ्या मुखातही येत नाही, तर ते हृदयस्थ कसं होणार बाबा? आपल्याला सांगतो स्वामी भक्त हो, आज आपण इथे स्वामी देवांच्या स्वामी सेवेसाठी उपस्थित आहात. कदाचित आपल्याला असं वाटत असेल, अरे मी आज सेवेला आलो आहे, मी आज सेवेसाठी आलो आहे. तसं प्रत्यक्ष नाही, ते आपल्याला स्वामी देवानेच आणलं आहे. फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला स्वामी देवाने आणलं आहे आणि त्या आपल्याला इथे आणून बसवलंय. आपण श्रवण करताय ते त्यांच्या कृपेने, माझ्या मुखातून बोल निघतायत ते त्यांच्याच कृपेने. कारण माझा मालक, माझा धनी स्वामीच आहेत. होय, त्यांची कृपा नसेल तर मुखातून एक शब्द सुद्धा निघत नाही रे बाबा. म्हणून आपण काय करावं? स्वामी देवांच्या चरणी लीन व्हावं, स्वामी नामामध्ये स्वतःला आकंठ बुडवावं आणि स्वामींना जाणण्याचा प्रयत्न करावा. होय, स्वामींना जाणणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण सांगतो आपल्याला, कारण सांगतो. कामधेनू समोर उभी आहे, कामधेनू समोर उभी आहे, पण मला ठाऊकच नाही ही कामधेनू आहे. मी काय म्हणतोय, अरे इथे गाय उभी आहे, गाय उभी आहे. अरे भाकड गाय दिसते, माझ्या ठाई अज्ञान आहे, मला ठाऊक नाही ही कामधेनू आहे. मी म्हणतो ही गाय आहे.
ही गाय फार फार तर दूध देते, त्या पलीकडे या गायीचा काय उपयोग नाही असं मी म्हणतो, कारण माझ्या ठाई अज्ञान आहे. त्यात बरोबर ती गाय, दुधाच्या धारा लागतात तिला, कारण ती कामधेनू आहे. आणि गंमत अशी आहे, कामधेनूच्या ठाई जे काही सामर्थ्य आहे त्या सामर्थ्याचं प्रदर्शन काही कामधेनूला पाहताना आपल्याला दृश्य होत नाही. तिचं सामर्थ्य आपल्याला दृश्य होत नाही, त्यामुळे आपण काय म्हणतो ही गाय आहे. मात्र जेव्हा एखादा जीव तिला ओळखतो, एखाद्या जीवाला जेव्हा कळतं ही कामधेनू आहे, तेव्हा तो जातो, तिला नतमस्तक होतो आणि आपली इच्छा तिला सांगतो, अरे माते मला हे हवंय, माते मला हे हवंय. असं जेव्हा तो जीव त्या कामधेनूला सांगतो, त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली सामग्री ती कामधेनू प्रसवते. होय, तिथे उत्पन्न होते. मात्र ज्या जीवाने तिला ओळखलंच नाही, तो तिला फक्त गाय समजला आणि निघून गेला. मात्र ज्याने तिला ओळखलं ही कामधेनू आहे, त्याने आपली इच्छा त्या कामधेनूच्या चरणाशी सांगितली, व्यक्त केली आणि त्वरित त्या कामधेनूनं त्या जीवाची इच्छा पूर्ण केली. त्याला हवं ते त्या कामधेनूने दिलं. आणि म्हणून काय करावं की स्वामी देवांना ओळखावं.